नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ओम जगदाळे सर, ज्यांनी नुकतीच या क्षेत्रात सुरुवात केलेली आहे. पण मला असं कायम वाटतं की आपण जो म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे आणि असं म्हणतो की त्याच्यात तरुणांचा वाटा खूप मोठा आहे भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये. पण त्याची सुरुवात अशी गाव जिल्हा पातळीपासून होती आणि अशा इंजिनियर्सपासून होती जे एका अर्थानं देश उभारणीसाठी काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी आता आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? म्हणजे माझी शाळा म्हणजे आपल्या तुळजापूर शहरातच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचेच बापूजी साळुंखे यांनी संस्था स्थापन केलेली आहे. त्यामध्ये माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. परत 10वी नंतर पॉलिटेक्निकला मी सोलापूरला ॲडमिशन घेतली, SS पॉलिटेक्निक. तिथून मी डिप्लोमा कंप्लीट केला आणि परत आपलं तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज इथून बीटेकची डिग्री मी पूर्ण केलेली आहे माझी. आणि मग कुणामुळे असं वाटलं की या क्षेत्रात यावं? म्हणजे लहानपणापासूनच सिव्हिल इंजिनिअरिंग विषयी, बांधकाम विषयी जशी आवड होती. बांधकाम कुठं तर चालू असलं की जाऊन बसायचं, बघायचं. आणि त्यानंतर मग परत 10वी नंतर पॉलिटेक्निक घ्यायचं ठरलं आणि मग फॉर्म भरताना सुद्धा असंच ठरलं होतं की घेतले तर एकच ब्रँच, म्हणजे ते आपलं फॉर्म भरताना सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगच एकच ब्रँच दिली होती तेवढी, कारण की मला केलं तर इंजिनिअरिंग सिव्हिलच करायचं होतं. झालं ते सिव्हिललाच ऍडमिशन, आवड असल्यामुळे घेऊन टाकले ते पहिल्यापासून. तुमचं तसं बिल्डिंगला जसं पाया भक्कम असतो तसं तुमचं एकदम मनात भक्कम ठरलंच होतं सिव्हिल जायचं, सिव्हिललाच करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही सुरुवाती केलेली. आता येऊया काही बेसिक तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे आता तुम्ही सुरुवात केलेली, आता तुम्ही साईटची काही कम्प्लीट केलेल्या आहेत, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण एकंदर बांधकाम क्षेत्रात बरंच आहे, खूप आहे. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं जर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर. तर तुम्ही साईटवर कसं हाताळता हे अकुशल कामगार आणि कसं बघताय सगळ्या परिस्थितीकडे? आता कसं आहे, अनस्किल्ड जे लेबर आहेत ना, तर त्यांना आपल्याला समजावून सांगावं लागतं की बाबा तुला हे अशा प्रकारे काम करायचं आहे. किंवा जे थोडंसं स्किल लेबर पण काही असतात तर त्यांना आपण सांगतो की बाबा. आता आपण जसं बोलत होतो त्याप्रमाणे प्लॅन ही कन्स्ट्रक्शन मधली स्टेज अतिशय महत्वाची असते. तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता आणि तुमचं महत्व तुम्ही कसं देता त्या प्लॅनला, त्याबद्दल काय सांगाल? प्लॅन करताना सुरुवातीला तर त्या जे समोरचा क्लायंट आहे त्याला आपल्याला विचारावं लागतं की बाबा त्याच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, त्याला कशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि तुम्हाला कशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, कशाबद्दलची कशा प्रकारे प्लॅनिंग करायची आहे, हे सगळी आपल्याला प्रॉपर माहिती अगोदर त्याच्याकडून घ्यावी लागते आणि त्यानंतर मग त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे आपण प्लॅन डिझाईन करून देतो त्यांना. बरं. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये कामाला सुरुवात केली. तुम्ही कदाचित एक डायलॉग ऐकला असेल किंवा आता ऐकाल कस्टमरकडनं, तो म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या घर. तर अशा वेळेला एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुमची जबाबदारी येण्यात आहे पहिल्या टप्प्यात तुम्हाला अशी असते की तुम्हाला तर एक चांगलं दर्जेदार घर बांधायचं असतं, कारण ते बघून तुम्हाला अजून काम मिळणार असतं. तर अशा वेळेला मग दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता किंवा कसा राखाल भविष्यात अशी अडचण आली तर? पहिलं तर काय समोरच्या ग्राहकाला आपल्याला समजावून सांगावं लागते की तुमचं आता एखादा ग्राहक सांगतो की माझं एवढं एवढं बजेट आहे आणि मला या बजेटमध्ये त्याची अपेक्षा असते की मला अशा प्रकारचं घर करून पाहिजे. तर त्याला आपण सुरुवातीला सांगतो की बाबा तुमचं एवढ्या बजेटमध्ये काय काय पॉसिबल आहे, किंवा त्याचं समजा एक 25 लाख रुपये बजेट असलं आणि त्याची अपेक्षा जर असेल की मला 2 BHK चांगला बंगलो पाहिजे, तर ते पॉसिबल नाही. तर ते आपण त्यांना समजून सांगतो की सर एवढ्या एवढ्या बजेटमध्ये तुमचे हे गोष्टी होतील आणि आपण जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये आपण बचत करून चांगल्या पद्धतीनं करू, हे आपण त्यांना समजावून सांगतो. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. ते म्हणजे तुम्ही जसं म्हणाला तसं मूळचे तुम्ही तुळजापूरचे आहात. तुम्ही जसं तुळजापूरचा पण एक प्रवास बघितलेला आहे इतक्या वर्षातला आणि धाराशिव जिल्ह्याचा पण बघितलाय आणि स्वतः तुम्ही आता एक इंजिनियर आहात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे. ते म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर काम करण्याची गरज आहे पुढच्या 10-15 वर्षामध्ये, की ज्यामुळे पुण्या मुंबई सारखा धाराशिवचा विकास होईल? तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला अशी कुठली क्षेत्र वाटतात, सेक्टर वाटतात, काय सांगाल? धाराशिव जिल्ह्याचा जर विकास करायचा म्हणलं तर सुरुवातीला चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिले पाहिजेत, मोठमोठे चांगले इरिगेशनचे प्रोजेक्ट झाले पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध करून देता आली पाहिजे आपल्याला. हे अशा गोष्टी आहेत काय की आपण
त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे सर. अगदी बरोबर. तुम्ही आता जसं म्हणलं तर हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत, की शासन कशी मदत करू शकतं किंवा आहे त्या प्रकल्पांना गती देऊ शकेल? शासनाकडून भरपूर प्रमाणात निधी आला पाहिजे आणि काम हे दर्जेदार झालं पाहिजे. जसं की आता शासनाकडून निधी येते पण खाली काम तेवढं दर्जेदार होत नाही. शासनानं वरून एखाद्या कामासाठी 100 रुपये दिलेले असतात, ते काम ऍक्च्युअल मध्ये 50-60 रुपयातच काम होते. अशा प्रकारची कामं होणे लागतात. म्हणजे काम दर्जेदार झाले तरच त्याचा उपयोग आहे जनतेला. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील निवडताना आपण पहिल्यांदा विश्वासू विक्रेता पाहतो पहिल्यांदा आम्ही. परत त्याच्यामध्ये स्टीलचा आकार व्यवस्थित असला पाहिजे, त्याचं वजन व्यवस्थित भरलं पाहिजे, त्याचं जे स्टीलची जे माइल्डनेस आहे ती पाहिजे व्यवस्थित, डक्टिलिटी व्यवस्थित पाहिजे, त्याची व्यवस्थित स्ट्रेंथ आहे का नाही हे आपण त्याचे व्यवस्थित अनालिसिस करूनच आम्ही ते स्टीलचं माहिती काढूनच ते स्टील आम्ही नंतर खरेदी करतो सर. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तुम्ही नुकतीच कामाला सुरुवात केली आणि बरेचदा थेरॉटिकल आपण शिक्षण घेतल्यानंतर आणि आता जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ येते तेव्हा अनेकदा काहीतरी आव्हानं येतात, समस्या येतात. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का की तो कसं आव्हान कुठलं आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही मात कशी केली? तसा प्रसंग जर म्हणलं तर लेबरच्या बाबतीचा प्रसंग आलेला आहे. ओके. काम घेतलं आणि लेबरच सुट्ट्या हे करत होते, म्हणजे सुट्ट्या घेत होते सारखं. तर त्यांना कन्व्हिन्स करणंच हे मोठं एक ह्या क्षेत्रामधलं फील्डमधलं माणसं सांभाळणं हेच मोठं एक आव्हान आहे. ज्याला माणसं सांभाळता आले तो मग ह्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. बरं. तो हे होते यंग इंजिनियर ओम जगदाळे. आणि मी सुरुवातीला म्हणलं तसं की या तरुणांच्या हातात देशाचा विकास आहे आणि पर्यायानं गावाचा, जिल्ह्याचा आहे. आणि आता ही तर अगदी पहिली स्टेप आहे जिथे त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. पण भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.